राम राम मंडळी. माझा एक आजच्या व्हिडिओचा असा मुद्दा आहे. माझा व्हिडिओ बी मोठा होईल आजच्या याच्यामध्ये बोलण्याच्या संपर्कामध्ये. मोदी साहेबाला माझी एकच विनंती आहे, तुम्ही साखरेला किती भाव वाढवा, तुम्ही 100 नाही 150 करा, पण आमच्या ऊसाला भाव 10,000 द्या. तेलाला भाव तुम्ही किती करा, पण आमच्या सोयाबीनला भाव 8,000 9,000 करा. तर आम्हाला शासन योग्य कराले, जे कराले ते योग्य कराले वाटते. मोदी साहेब, गोरगरीब काय खाव काय नाही. काँग्रेसचा काळ तुमच्यापेक्षा लई दुपटीनं चांगला होता. तुम्ही एक दिन देश ऐसा बनाओगे, एक वो करेंगे, हे करेंगे असं म्हणून तुम्ही फसवागिरी कराल्या. जनता तुम्हाला टार्गेट जर केली तर तुमच्या गांडीची चड्डी काढायला कमी करणार जनता. जनतेला तुम्ही हलक्यात घ्याय नका. कसं वाटलंय? गारगार वाटलंय. कसं वाटलंय? गारगार वाटलंय म्हणायचा टाईम येईल तुम्हाला सोयीस्कार. अहो, काँग्रेसचा काळ आहे की नाही, काँग्रेसच्या काळाची कह्याचीच बला आहे ना, कह्याचीच. तुम्ही काय लावल्या, तुम्ही काय ते कसं व्हालंय, ते बायाला 1,500 रुपये टाकाल्या आणि 4,000 रुपये काढून घ्याले आमच्याकडून. ते कुठला नियम आला? ते 1.5 देना का की काय? 1.5 देण्याहून काय बंद आहे का? आम्ही काय उपाशी मरणार चलो काय ना चलो? भाऊबीज म्हणून आता 3,000 टाकणार होत्या, कुणीकडे गेले तुमचे 3? कर्जमाफी कुणीकडे गेली? कर्जमाफी कोणाचे 4 आणि का अर्धी करायला, तर अर्धी करणार बिहाल्या. काय मोदी साहेब, तुम्हाला धावत्या विमानानंच फिरणं सरणं आलंय. तुम्ही देशाचं काय भलं करता? तुम्ही कुठलं काय भलं करता? तुम्हाला विमानानं ते याच्यावर घरानं होऊन गेले. आबा चिच्या बैल वळल्यावनी आबा बैल काटल्यावनी होऊन गेले घरानं. तसलं काय कर नका. व्यवस्थितमध्ये काय करायचं ते करा. तुम्हाला सांगायला बघा, तुम्ही आता विचार. वाक्य आमचं लय कडू आहे, पण ते सत्य आहे.